रघुवीर समर्थ शुकासारिके शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. श्रीराम मला वाटते अंतरी त्वा वसावे तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे अपत्या परी पाववी प्रेमग्रासा महाराज या सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे हे नाथ नारायण वासुदेव प्रद्युम्न दामोदर विश्वनाथ मुकुंद विष्णुर्भगवन् नमस्ते सच्चिदानंदरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. कृष्णकमलपत्राक्षं पुण्यश्रवणकीर्तनं वासुदेवं जगद्योनिं नौमि नारायणं हरिं. कृष्ण कृष्णेति कृष्णेति यो मां स्मरति नित्यशः जलं भित्वा यथा पद्मं संसारात् उद्धराम्यहं. कृष्णाय वासुदेवाय देवकीनन्दनाय च नन्दगोपकुमाराय गोविन्दाय नमो नमः. नमः पङ्कजनाभाय नमः पङ्कजमालिने नमः पंकजनेत्राय नमस्ते पंकजांग्रे. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम. श्री भगवानुवाच ज्ञानं परमगुह्यं मे यद्विज्ञानसमन्वितं सरहस्यं तदङ्गं च ग्रहाणगदितं मया यावानहं यथा भावो यद्रूपगुणकर्मकः तथैव तत्त्वविज्ञानमस्तु ते मदनुग्रहात्. अहमेवासमेवाग्रे नान्यद्यत् सदसत्परं पश्चादहं यदेतच्च यो वशिष्येत सोऽस्म्यहं. वृत्तेऽर्थं यत् प्रतीयेत् न प्रतीयेत् चात्मनि तद्विद्यादात्मनो मायां यथा भासो यथा तमः. यथा महान्ति भूतानि भूतेषु चावचेष्वनु प्रविष्टान्यप्रविष्टानि तथा तेषु न तेष्वहम्. एतावदेव जिज्ञास्यं तत्त्वजिज्ञासुनात्मनः अन्वयव्यतिरेकाभ्यां यस्यात् सर्वत्र सर्वदा. एतन्मतं समातिष्ठ परमेण समाधिना भवान् कल्पविकल्पेषु न विमुह्यति कदाचित्. गोपाल कृष्ण भगवान की जय. एकादश स्कंद अवतरणिका. एकादश स्कंद प्रथमोध्याय. यदुवंशाशी शाप होय. जनक योगेश्वर संवाद द्वितीय. नारद सांगे वसुदेवाशी. ब्रह्म माया कर्मयोग तृतीयात. भगवदावतार चतुर्थात. अभक्तांची गती पंचमात. पूजा विधी वर्णिली. परमधामाशी यावे श्रीपती. षष्ठात देव प्रार्थिती. यादव प्रभास तीर्थक्षेत्रा जाती. उद्धव एकांती भेटत असे. अवधूतोपाख्यान 7, 8, 9. दत्ताचे गुरुज्ञान अभिनव. 10व्यात वर्णिली सोली व इहपर भोग असारता. बद्ध मुक्त भक्त लक्षण. एकादशी ते वर्णन. सत्संग महिमा कर्मयोग कथन 12ोऽध्यायी. हंस सनकोपदेश त्रयोदशात. भक्तियोग ध्यानविधी 14. सिद्धी विभिन्न लक्षण 15. विभूती वर्णन 16. वर्णाश्रम धर्म निरूपण 17व्यात केले कथन. वानप्रस्थ संन्यासी धर्म वर्णन बोलिले 18व्यात. भक्ती ज्ञान साधन वर्णन 19व्यात कथन. ज्ञान कर्म भक्ती वर्णन 20व्यात बोलिले. गुणदोष व्यवस्था स्वरूप रहस्य त्याचा 21 होय. तत्वसंख्या प्रकृती पुरुष सोय 22व्यात बोलिली. तितिक्षु ब्राह्मण कथा 23 तो तत्वता. सांख्ययोग ज्ञानगाथा 24व्यात बोलिली. त्रिगुणवृत्ती निरूपण 25व्यात केले कथन. पुरुराव्याचे वैराग्य कथन 26व्यात बोलिले. क्रियायोग वर्णन 27व्यात केले असे निवेदित. निवेदिला परमार्थ 28व्या माजी. भागवत धर्म निरूपण. उद्धव बद्रिकाश्रम गमन
29व्यात कथन केले असे. यदुकुळ संहार 30व्यात श्रीकृष्णावतार शेवट स्वधाम गमन 31व्यात सुरस कथा वर्णिली. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. आज आषाढ शुद्ध द्वितीया शके 1947. कालचा आषाढ महिन्यातला पहिला दिवस शुद्ध प्रतिपदा. महाकवी कालिदासांची जयंती होती आणि त्याचप्रमाणे दत्तावतारी श्री वासुदेवानंद सरस्वती म्हणजे टेंबेस्वामी यांचीसुद्धा काल पुण्यतिथी होती. माणगावचा जन्म आणि शेवटी समाधी जी आहे ती गुरुडेश्वराला त्यांची झाली. आजचा दिवस म्हणजे आषाढ शुद्ध द्वितीया. जगन्नाथपुरी याचे रथयात्रा जी असते त्याचा आजच दिवस आहे. आता जगन्नाथपुरीचे अनेक सत्य आहेत जे विपरीत आहेत असं वाटतं, पण ते खरे आहेत. त्या ठिकाणी गेल्यावर आपल्याला ते लक्षात येतं. जसा एखादा झेंडा असेल, आपला राष्ट्रध्वज का असे ना, जिकडे वारा वाहील तिकडे तो फडकत असतो. पण जगन्नाथपुरीचा जो झेंडा आहे, मंदिरावरचा झेंडा आहे, तो उलट दिशेला फडकतो. हे एक आश्चर्यच आहे त्या ठिकाणचं. त्याचप्रमाणे मंदिरापासून जवळच असणारं एक स्वर्णकूप आहे. सुवर्णकूप म्हणजे एक विहीर आहे, ती 12 महिने कोरडी असते. तिच्यामध्ये अगदी थेंबर पाणी पण नसतं. पण ज्येष्ठ पौर्णिमेच्या आदल्या दिवशी म्हणजे चतुर्दशीला त्या ठिकाणी आपोआप पाण्याने ती भरून जाते आणि अगदी काठापर्यंत जमिनीपर्यंत ती पूर्ण भरलेली असते. आणि त्या भरलेल्या पाण्यामधून 1008 घागरी घेऊन त्या ठिकाणी बलभद्र म्हणजे बलराम, भगवान श्रीकृष्ण आणि देवी सुभद्रा या तिघांना स्नान घालण्यात येतं. दरवर्षी हा उत्सव त्या ठिकाणी ज्येष्ठ पौर्णिमेला होत असतो. आणि आजचा दिवस म्हणजे जगन्नाथपुरीची रथयात्रेचा दिवस. जगन्नाथपुरीचं जेव्हा 2-3 वर्षापूर्वी दर्शन घेतलं त्यावेळेस तिथला इतिहास आणि त्या ठिकाणी आपल्या रामदास संप्रदायाप्रमाणे घडलेल्या घटना ज्या आहेत त्या पाहिल्या. त्यामध्ये आपले अकोल्यामध्ये जो बाबाजी महाराजांचा मठ आहे, बाबाजी महाराज मठ, त्यामधले बाबाजी महाराज आणि सखाराम जे आहेत ते त्यांचे बाबाजी महाराजांचे पुतणे आहेत. आपण मठात जातो तेव्हा डाव्या बाजूला त्यांची समाधी आहे. त्या सखाराम महाराजांनी बाबाजी महाराजांचं चरित्र लिहिलं. ती पोथी जी आहे ती मठामध्ये उपलब्ध आहे. त्या चरित्रामध्ये 16वा अध्याय जो आहे तो अध्याय म्हणजे या बाबाजी महाराजांनी आपल्या शिष्यांबरोबर केलेली काशी यात्रा आणि जगन्नाथ यात्रा या दोन्हीचं वर्णन त्यामध्ये आहे. जगन्नाथपुरी या ठिकाणी जेव्हा बाबाजी महाराज आपल्या शिष्यांसह गेले होते, त्यांचा मुक्काम एके ठिकाणी होता आणि इतर शिष्यमंडळी जी आहे ती जाऊन मंदिरामध्ये जगन्नाथाचं दर्शन घेऊन ती परत आली. साहजिकच एवढी सगळी मंडळी आली म्हणून त्या तिथले पुजारी जे होते त्या पुजाऱ्यांनी विचारणा केली, तुम्ही कोण आहात, कुठून आलात, काय नाही. त्यांनी ते सगळं सांगितलं. अकोल्यामध्ये आमचे महाराज आहेत, ते सुद्धा बरोबर आहेत. मग महाराज कुठे आहेत तुमचे? महाराजांचं दर्शन घेतो आम्ही. तर म्हणे महाराज नाही आले असं त्यांनी सांगितलं शिष्याने. तेव्हा त्या पुजाऱ्यांनासुद्धा आश्चर्य वाटलं की एवढ्या लांबून ही लोक आले, पण यांचे महाराज जगन्नाथाचं दर्शन घेण्यासाठी का नाही आले असे त्याच्या मनामध्ये शंका आली. आणि म्हणून ते पुजारी 7-8 जण त्या ठिकाणी महाराज ज्या ठिकाणी उतरले त्या ठिकाणी जाऊन त्यांना भेटले. तेव्हा महाराज जे म्हणतात ते अगदी छान म्हणजे व्यवस्थितपणे महाराजांनी त्यांच्याशी बोलणं केलेलं आहे. महाराज म्हणतात जगन्नाथ आहे तो, त्यामुळे तिथेच गेल्याने दर्शन होतं असं नाही. तुम्हालासुद्धा जगन्नाथाचा महिमा समजला नाही असं एखादा श्रेष्ठ पुरुष, साधू पुरुषच म्हणू शकतो. तो जगन्नाथ म्हणजे सगळा जगन्नाथ, जगाचा नाथ आहे आणि तो सगळीकडे आहे, त्याचं अस्तित्व सगळीकडे आहे हे तुम्हाला अजूनही समजलेलं नाही. त्या ठिकाणी गेल्यावरच त्याचं दर्शन होतं असं नाही. अशी ही कथा 16व्या अध्यायामध्ये आमच्या बाबाजी महाराजांचे पुतणे असणारे सखाराम महाराज म्हणजे त्या परंपरेतले दुसरे संत सखाराम यांनी लिहिलेल्या पोथीमध्ये हा उल्लेख केलेला आहे. परवा जेव्हा मी मठामध्ये गेलो तेव्हा ती पोथी मला प्रत्यक्ष पाहण्यात आली. दुसरी गोष्ट म्हणजे आजच्या जगन्नाथ यात्रेच्या निमित्ताने त्या ठिकाणी आपले प्रल्हाद महाराज रामदासी काळे हे त्या ठिकाणी गेले होते. त्यांच्या पोथीमध्ये सुद्धा प्रल्हाद चरित्रामृत नावाचा मोठा ग्रंथ आहे. त्यामध्ये हे सगळं वर्णन केलेलं आहे. महाराज त्या ठिकाणी गेले आणि त्या ठिकाणी सुद्धा त्यांच्या कथेमध्ये आलेलं आहे की या जगन्नाथाच्या रथयात्रेमध्ये हा जो रथामध्ये या तिन्ही मूर्ती नेतात त्या ठिकाणी एक उत्सव दर
12 वर्षापासून ते 19 वर्षापर्यंत हा उत्सव होत असतो दर 12 वर्षांनी. आता त्या उत्सवामध्ये जी मूळ मूर्ती आहे, त्या मूर्तीमध्ये असणारं जे तत्त्व आहे, आपण जसं म्हणतो देहामध्ये आत्मा असतो, तसं आपल्या प्रत्येकाच्या ठिकाणी आत्मा आहे. त्या आत्म्याला महत्त्व का आहे? कारण तो परमेश्वराचा अंश आहे. तसं भगवान श्रीकृष्णाचा अंश जो आहे, भगवान श्रीकृष्णांना जेव्हा त्या ठिकाणी द्वारकेमध्ये समुद्राच्या पाण्यामध्ये जेव्हा अर्पण करण्यात आलं, तेव्हा त्याचा एक भाग तो वाहत वाहत जाऊन त्या जगन्नाथपुरीला तो पोचला आणि त्यामुळे त्याचे जे राजा होते, त्यांचं नाव दिलेलं आहे इंद्रद्युम्न राजा. या राजांना स्वप्नामध्ये दृष्टांत झाला. त्या राजाने तो भाग काढून आणला आणि तो भाग एखाद्या लाकडासारखा होता आणि मग राजाच्या आज्ञेप्रमाणे त्या ठिकाणी मूर्ती तयार करण्याचं काम करण्यात आलं. आणि हे काम प्रत्यक्ष काय आपण म्हणतो त्यांना विश्वकर्मा हे स्वतः ऋषींचं रूप घेऊन त्या ठिकाणी आले. विश्वकर्माने सांगितलं की मी एकांतामध्ये या मूर्ती तयार करेन, या तिन्ही मूर्ती, पण कोणीही आतमध्ये यायचं नाही. पण राणी जी आहे तिलासुद्धा अस्वस्थता वाटली, इतके दिवस झाले अजून मूर्ती झाली नाही. म्हणून त्या राणीने दार उघडलं. तेव्हा आतमध्ये पाहिलं तर त्या जगन्नाथाचे हात आणि पाय अजून तयार व्हायचे होते आणि आजही त्याच स्वरूपामध्ये त्या मूर्ती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण आपल्या मूळ अध्यायाकडे येऊ. एकादश स्कंदामधला 8वा अध्याय म्हणजे 7वा, 8वा आणि 9वा हे तिन्ही अध्याय म्हणजे अवधूतांनी भगवान दत्तात्रेयांनी जे 24 गुरु केले त्यांचे लक्षणं आणि त्यांच्याकडून मी कोणत्या गोष्टी शिकलो हे त्यामध्ये दिलेलं आहे. आता जेव्हा आपण गुरुकडून काही गोष्टी शिकतो तेव्हा गुरूंकडचं चांगल्या गोष्टी आपण शिकतो, हे अगदी खरं आहे. पण त्याचबरोबर हे जे 24 गुरु आहेत त्यामधले काही गुरु असे आहेत की त्यांनी कोणत्या गोष्टीच्यामुळे त्यांना तो त्रास झाला ते पाहून त्या गोष्टीपासून आपण दूर राहिलं पाहिजे. हे सुद्धा आपल्या गुरूंनीच आपल्याला शिकवलं. हे आपल्या या 24 गुरूंमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. मागच्या अध्यायामध्ये आपण पाहिलं 8 गुरूंची लक्षणं आपण पाहिली. पृथ्वी, वायू, आकाश, पाणी म्हणजे आप, अग्नी, चंद्रमा, रवी आणि कबूतर या 8 गोष्टी आपण मागच्या अध्यायात पाहिल्या. आता आजच्या अध्यायामध्ये आपल्याला अजगर, समुद्र, पतंग, मधमाशी, हत्ती, त्यानंतर मध गोळा करणारा जे माणसं मध त्या मधमाशा आणतात, एका ठिकाणी त्याचा संग्रह करतात, पण तो मध गोळा करणारा जो माणूस असतो त्याला मात्र आणायचं हे सगळं प्राप्त होतं. त्यानंतर हरिण यांनासुद्धा दत्तात्रेयाने गुरु केलेलं आहे. तसाच मासा, पाण्यामधल्या मासे जे आहेत त्यांनासुद्धा गुरु केलं आणि शेवटी पिंगला जी वेश्या आहे तिलासुद्धा गुरु केलेलं आहे. आता याचं वर्णन या ठिकाणी या अध्यायामध्ये दिलेलं आहे. पहिला जो आहे तो अजगर. ग्रासम समुष्टम विरसम महांतम स्तोकमेव वा, म्हणजे कुठल्याही प्रकारचा प्रयत्न करता अजगर जो आहे तो एका ठिकाणी पडून असतो. साप जो आहे तो खूप चंचल असतो. साप दिसला म्हणजे आपल्याला पायीपर्यंत तो दुसरीकडे 10 फूट लांब जाऊन पोचतो. पण अजगर जो आहे तो मात्र जिथे आहे तिथेच राहतो. त्याची माहिती इतरांना गावामध्ये जाऊन देतो म्हटलं तरी तो अजगर त्याच ठिकाणी त्यांना पुन्हा सापडतो. आता अजगर हा एकाच ठिकाणी का राहतो आणि कसा राहतो? तर तो त्याला जे काही खाद्य मिळेल ते त्याला त्याच्या बसलेल्या ठिकाणी जसं मिळेल तशा ह्याच्यात तो संतुष्ट असतो आणि त्यावर त्याचा जीवननिर्वाह चालतो. अजगराच्या बाबतीमध्ये मग त्याला मिळालेलं अन्न हे चविष्ट आहे की बेचव आहे हे तो पाहत नाही आणि ते कमी आहे का अधिक आहे हे सुद्धा पाहत नाही. आपल्या भिक्षा निरूपण समासामध्ये बहुत आणिता घ्यावे मुष्टी एक, म्हणजे अजगराच्याकडे किती त्याने आणलं तरी हे कमी आहे असं तो म्हणत नाही किंवा हे जास्त आहे असंही तो म्हणत नाही, पण त्याचा तो स्वीकार करतो. म्हणून अजगराला त्याने गुरु केलेलं आहे. आता अजगराच्या बाबतीत म्हणतात मनोबळ, इंद्रिय बळ आणि शारीरिक बळ तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत साधकाच्या दृष्टीने. मनामध्ये खूप अशी शक्ती आहे, मनोबल आहे, इंद्रियांमध्ये ताकद आहे आणि शारीरिक संपत्ती पण भरपूर चांगली आहे, शरीर सौष्ठव चांगलं आहे. आता अशा तिन्ही गोष्टी आहेत. त्यामध्ये पुन्हा पुढे इंद्रियामध्ये कार्य करण्याची क्षमता आहे. पाय दुखतात म्हणून एका ठिकाणी बसला असं नाही, पण तो सगळं करू शकतो. सगळी इंद्रिये त्याची चांगली कामं करू शकतात. आता असा असणारा जो आहे, जो साधक आहे, तो देहाने काम न करता झोपल्यासारखा पडून राहतो. आता असा जो साधक असेल तो म्हणजे अजगराचं ते प्रतीक आहे किंवा तो अजगराप्रमाणे आहे. त्यामध्ये आता अजगरापासून काय शिकायचं त्याने दिलं की जे मिळेल ते खाणं, ते कमी असो जास्त असो जे मिळेल ते खाणं
आणि आपल्या दैवावर विसंबून राहणं। राम हमारा काम करे, हम बैठे आराम। तसं दैवावर विसंबून राहणं म्हणजे, पण ते 100% पाहिजे, तरच परमेश्वर आपल्यासाठी ती सोय करतो। आता हे गुण आपण घेतले पाहिजे। मिळेल ते खाणे म्हणजे, काही साधकांच्या ठिकाणी आपण पाहिलं बऱ्याच चरित्रामध्ये एक वृत्ती असते, तिला शिलोंची वृत्ती म्हणतात। शिलोंची वृत्तीमध्ये की आपण कोणालाही मागायचं नाही, जे कोण आणून देतील त्यावरच आपला निर्वाह होणं, ही एक प्रकार झाला। आणि दुसरा प्रकार म्हणजे शिलोंचे, म्हणजे ज्या शेतामध्ये जेव्हा धान्य त्या ठिकाणी खळं असतं, ते सगळं धान्य पोत्यामध्ये भरतात, ते घेऊन जातात, बाजारात विकतात शेतकरी, तेव्हा त्या शेतामध्ये उरलेलं जे अन्न असतं, जे काही दाणे असतील पडलेले असतील मातीमध्ये, ते सगळे गोळा करायचे आणि त्यावर उदरनिर्वाह करायचा, अशी शिलोंची वृत्ती। म्हणजे हा सुद्धा गुण या अजगरापासून मी शिकलो। आता पुढे समुद्र आहे काय? आता समुद्राबद्दल काय म्हणतात ते, की समुद्र बाहेरून प्रसन्न दिसतो। आपण जेव्हा समुद्र दर्शनासाठी जातो तेव्हा त्या ठिकाणी गेल्यावरच तिथला वारा आपल्याकडे आल्याबरोबर आपल्याला किती आल्हाददायक वाटतं, दुरून समुद्र किती छान वाटतो, प्रसन्न आहे असं वाटतं। पण आतमध्ये मात्र तो गंभीर असतो। वरवरचं पाणी, वरवरच्या लाटा ह्या वरवरच्या असतात, पण आतमध्ये मात्र तो तेवढाच शांत असतो। म्हणजे एकीकडे खळबळ दिसते आणि दुसरीकडे त्याचा स्वभाव हा मुळामध्ये शांत असतो। तो अथांग असतो, त्याचा थांगपत्ता लागत नाही, त्याला ओरंडता येत नाही, त्याचा अंत लागणं कठीण आहे। तसं किंवा त्या समुद्राला काय म्हणतो आपण, प्रक्षुब्धसुद्धा करता येत नाही। तसा मुनी जो आहे तो बाहेरून प्रसन्न असतो आणि आतून मात्र गंभीर असतो। तर गंभीर कशासाठी? कारण मुनीच्या ठिकाणी ती शांतता, त्याच्या मनामध्ये अंतरंगामध्ये शांतता असते। या निशा सर्वभूतानां तस्यां जागृती संयमी। सगळे लोक ज्या ठिकाणी जागृत राहून प्रपंच करतात, त्या ठिकाणी हे मुनी त्यामध्ये मात्र ते झोपलेले असतात। पण जेव्हा सगळे झोपतात तेव्हा मात्र हा जागा असतो। कारण काय, या देहाच्या अनुरूपाने देह प्राप्त झाल्यामुळे परमेश्वराचं प्राप्ती, सद्गुरूंचं ध्यान, सद्गुरूंचं स्मरण, हे एकच ध्येय त्यांच्या ठिकाणी असतं। आणि म्हणून समुद्राला सुद्धा मी गुरु केलं, कारण धीर गंभीरता आणि प्रत्येक सुखदुःखामध्ये समानता हा समुद्राचा गुण आहे। आमच्या कृषी विद्यापीठात मी प्राध्यापक होतो, त्यानिमित्ताने एकदा दापोलीला गेलो होतो आणि दापोलीपासून जवळच असणारं अंजर्ले नावाचं एक बेट आहे, तिथे गणपतीचं मंदिर आहे। आता जेव्हा पहिल्यांदा आम्ही गेलो तेव्हा त्या ठिकाणी बोटीतून पलीकडे जावं लागायचं। आता मात्र सोय झाली, पूल झालेला आहे। आज सहज मी त्या ठिकाणी नावाड्याला प्रश्न विचारला, पावसाळ्यामध्ये इकडून तिकडे नाव नेता येते का? कारण पाणी खूप येत असेल। तेव्हा ते सगळे त्या नावेत बसलेले जेवढे लोक होते ते सगळे हसले। म्हणजे हा समुद्र पावसाळ्यामध्ये भरून जातो आणि उन्हाळ्यामध्ये आटतो, असं भरणं आणि आटणं या समुद्राला माहीत नाही। कारण कितीही पाणी आलं तरी त्याचा तो स्वीकार करतो आणि पाणी नाही म्हणून तो कधी असा वाळलेला असा कधी दिसत नाही। हा समुद्रापासूनचा गुण जो आहे, सुख आणि दुःख दोघांमध्ये समानता। आता त्यानंतरचे जे गुरु आहेत ते आहेत म्हणजे पतंग। आता पतंग कसा असतो, की आपण पाहतो दिवा पावसाळ्यामध्ये जेव्हा दिवे लावतो आपण, तेव्हा लगेच किडे वगैरे आपल्या घरामध्ये येतात म्हणून दारही बंद करतो। पण जेव्हा आपण तेलाचा तुपाचा दिवा लावतो तेव्हा दिव्याच्या प्रेमामुळे अनेक लहान लहान कीटक त्याच्याकडे आकर्षित होतात। इंद्रिय ताब्यात नसणारा मुनी जो आहे तो या देवमायारूपी स्त्रीला पाहून तिच्या सगळ्या त्या नेत्रकटाक्षांना भुलून जातो आणि घोर नरकात पडतो। म्हणजे त्याला आपण काय म्हणतो, आतुर संन्यास। संन्यास घेतला पण या संसारातलं अजून मन त्याचं निघालेलं नाही, विरक्ती त्याला आलेली नाही, पण संन्यास घेतला। मग जंगलात जरी गेला तरी पण त्याच्या मनामध्ये तोच संसार असतो। मग बाह्याने संसाराचा त्याग केला पण अंतरंगापासून त्याग केला नाही। आणि म्हणून आपल्याकडे म्हण आहे, आपण म्हणतो बुवा तेथे बाया। म्हणजे संसार सोडून गेला पण तरी उपयोग काय, तिथे सुद्धा चिंतन जर परमार्थाचं होत असेल मग ते व्यर्थ आहे। स्त्री, सुवर्ण, अलंकार आणि वस्त्रे हे जे आहेत हे सगळ्या मायाने निर्माण केलेले आहेत। आता या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, स्त्री आहे, सुवर्ण आहे, अलंकार आणि वस्त्र आहे, तर यामध्ये जो आसक्त झालेला असेल तो विवेक घालवून बसतो। म्हणजे ह्या गोष्टीमध्ये जो आसक्त होतो तो विवेक घालवून बसतो। विवेक म्हणजे सत्सद बुद्धी, ती त्याला काही ती त्याच्या मनामध्ये येत नाही आणि तो मनात येईल तसं वागत असतो।
आणि त्यामुळे त्याचा सर्वनाश होतो. आणि म्हणून पतंगापासून काय शिकायचं, की माया निर्मित ज्या ज्या वस्तू आहेत त्यामध्ये आसक्त होऊ नये. आता हे वाक्य जरी लहान असलं तरी त्याचा अर्थ जगामधल्या प्रत्येक गोष्टीला लागू पडतो. ही शिकवण मी पतंगापासून घेतली. आता पुढचा जो आहे भ्रमर आहे. पुढच्या गुरूंचं नाव जे आहे ते भ्रमर. स्तोकम स्तोकम ग्रसेत ग्रासम देहो वर्तेत यावता ग्रहान नसिंह सन्नाद तिष्ठेत वृत्तीम माधुकरीम मुनीही. भ्रमर जो आहे, जो एका फुलावरून दुसऱ्या फुलावर जातो, तिथला फुलाचा सुगंध परागकण ते सेवन करत असतो आणि त्याला तो इतक्या हळुवारपणे करतो की त्या फुलालासुद्धा समजत नाही की आपल्यावर कोणीतरी येऊन बसलेला आहे. इतका तो हलका असतो भ्रमर. आणि तसा हा मुनी जो आहे, तर मुनी काय करतात की सगळीकडे फिरतात, सगळ्याकडे. कारण काय, ते कुग्रामे अथवा नगरे पहावी घरांची घरे भिक्षामिसे लहान थोरे परीक्षेहून सोडावी, समर्थ सांगतात आपल्याला. त्यामध्ये पुन्हा असतं की वार लावून बैसला तरी तो पराधीन झाला. आता एकाच घरी रोज आपण गेलो भिक्षेसाठी तर मग तो पराधीन होईल. त्या घरामधल्या त्या मातेला, त्या बाईलासुद्धा एक कष्टच वाटतं. आता येतील, आता हे आता यांच्यासाठी 2 भाकरी कराव्या लागतील. म्हणजे असं कोणावर ओझं राहू नये साधकांनी, मुनींनी. आणि शरीर निर्वाहासाठी होईल तसं दुसऱ्याला कष्ट न देता आपलं शरीर निर्वाहन झालं पाहिजे. आणि म्हणून म्हणतात बहुत आणता घ्यावे मुष्टी एक. तर भ्रमरापासून मी ह्या गोष्टी शिकलो. आता भ्रमर जसा आहे तो कुशलतेने सर्व लहान मोठ्या गोष्टींपासून सार ग्रहण करतो. समर्थही आपल्याला सांगतात, तेथील सकळ हरद्र घ्यावे. म्हणजे एखाद्या सभेमध्ये, सत्संगामध्ये गेलो तर आपण जाऊन कुठेतरी दूर बसावं, समर्थ सांगतात त्यांच्या शब्दामध्ये. आणि जे काय तिथे चालू असेल, प्रवचन, कीर्तन, जे काय असेल संकीर्तन, त्यामध्ये आपण आनंद घ्यावा, त्यातील चांगल्या गोष्टींचा आपण संग्रह करावा. हे मी त्या भ्रमरापासून शिकलो. आता पुढे सांगतात या भ्रमराच्याच ह्याच्यामध्ये, सायंतनम श्वस्तनम वा न संग्रहिणीत भिक्षितम. मुनीने काय करायचं, मुनीने संध्याकाळी आता सकाळचं आपण भिक्षा मागून आणलं आणि ते आपण भोजन घेतलं, आता यातलाच काही भाग आपण संध्याकाळसाठी ठेवू, असा मुनी विचार करत नाही. किंवा श्वस्तनम. आता हा जो अध्याय आहे तो जवळपास 4-5दा मी वाचला, पण आज माझ्या लक्षात आलं श्वस्तनम म्हणजे काय. श्व म्हणजे उद्या संस्कृतमध्ये, ह्य म्हणजे काल, आद्य म्हणजे आज आणि श्व म्हणजे उद्या. म्हणजे त्या मुनीने जे काही आज त्याला प्राप्त झालं, भोजनासाठी असेल, भिक्षांना जे काय मिळालं, ते आता उद्यासाठी शिल्लक ठेवू नये. पाणी पात्रो दरा मत्रो मक्षिकेव न संग्रही. मधमाशी असते, ती मधमाशी काय मध साठवते आणि मधासह तिचाही नाश होतो. म्हणजे मध तर कोणीतरी घेऊन जातं आणि त्याचा नाश होतो. म्हणून मुनीने कुठल्याही प्रकारचा संग्रह करू नये. आणि त्यामध्ये ते म्हणतात की भिक्षा घेण्यासाठी काय पाहिजे, काहीतरी आपण पात्र पाहिजे, झोळी पाहिजे. मग ते म्हणतात पात्राऐवजी फक्त हात, त्यावरच आपली भिक्षा घ्यावी. आता ते कुठे ठेवायचा प्रश्न आला तर ते फक्त पोटातच ठेवा. म्हणजे जे हातावर मावेल तेवढंच घ्यावं आणि ते पोटामध्ये घालावं. म्हणजे आपण तसं कुठल्याही प्रकारचा संग्रह करू नये. म्हणून करपात्रीजी महाराज, मागे पण त्यांचा उल्लेख मी केला, हे करपात्री हे नावच त्यांना त्यामुळे पडलेलं आहे. म्हणून माधुकरी मागावी मधमाशीपासून मी शिकलो. आणि शास्त्रांचे तात्पर्य, तेथील सकळ हरद्र घ्यावे. हरद्र म्हणजे तेथील जे काही चांगल्या गोष्टी असेल ते आपण हृदयी धारण करावं आणि कुठल्याही गोष्टीचा संग्रह करू नये. जसं साठवलेलं पाणी, संग्रह केलेलं पाणी असेल तर ते दूषित होतं, त्याला वास येतो काही दिवस झाले. पण ते जर वाहतं पाणी असेल, गंगेचं पाणी, नदीचं पाणी, ते शुद्ध असतं. तसा संग्रह करू नये. आता पुढचे जे गुरु आहेत त्यांचं नाव आहे हत्ती. आता हत्तीपासून मग अशी मी जसं म्हटलं की काही ठिकाणी चांगल्या गोष्टी त्या गुरूंकडे घ्याव्यात. आणि दुसऱ्या आता हत्तीला पण गुरु केलं, कारण तो हत्ती ज्यामुळे दुःखात पडतो ते दुःख कोणतं हे लक्षात घ्यावं आणि तो गुण आपल्यामध्ये येणार नाही असा सुद्धा अभ्यास साधकांनी करावा. आता हत्तीच्या बाबतीत स्त्री संग वर्ज करावा. पदापि युवतीं भिक्षुर न स्पृश्येत दारवीम अपि स्पृशन करी बद्धेत करिन्या असंग संगतः. हत्तीकडून काय शिकायचं की मुनी काय करतात की लाकडाचं जरी वस्तू असेल, ती जरी स्त्री असेल तरी तिलासुद्धा स्पर्श करू नये, पायाने सुद्धा
पलीकडे ढकलून देऊ नये. तो सुद्धा स्पर्श मुनीसाठी वर्ज्य आहे. कारण लाकडी हातिणीमध्ये त्या हातिणीचं स्वरूप, ते जे खेळण्या मिळतात आमच्याकडे निजामाबाद जिल्ह्यामध्ये निर्मल बासर हे जे ठिकाणं आहेत, त्यामध्ये लाकडाची खेळणी खूप सुंदर असे मिळतात. ती खेळणी पाहिल्याला असं वाटतं की आपण विकतच घ्यावी, इतके सुंदर असतात. एखादा पेरू असेल, एखादं डाळिंब असेल, ते सुद्धा इतकं सुंदर रीतीने ते तयार करतात. ते गावं त्यासाठीच प्रसिद्ध आहेत. मग त्यामध्ये म्हणतात की तिथे जर आपण हत्तीने जर आणली तर त्यामध्ये माणूस आसक्त होतो आणि हा आपण मोहात पडतो. त्यामुळे स्त्रीला विवेकी पुरुषाने कधीही जवळ करू नये. आणि म्हणून सांगतात जवळ कोणी, याचा अर्थ काय होतो की जेव्हा आपण मोठ्या माणसांना भेटायला जातो तेव्हा त्यांना नमस्कार करताना त्यांच्या पायांना स्पर्श करू नये. म्हणजे स्पर्श केला तरच आपल्याला काही जास्त कृपा होईल आणि न केलं तर आपल्यावर कृपा होणार नाही, असं काहीच नाही. आणि विशेष म्हणजे आता योगायोगाने या ठिकाणी आलं म्हणून की मारुती मंदिरामध्ये जेव्हा आपण जातो, मी सुद्धा जेव्हा जेव्हा जातो तेव्हा माझ्यासमोर कोणीतरी मारुतीच्या समोर उभा असतो. आता मी जितकी वाट पाहिली तितका तो अजून जास्त उभा राहतो. म्हणजे त्याची पाठच मला दिसते, मारुती काही दिसत नाही. आणि म्हणून तुलसीदासांनी पण सांगितलं की मारुती मंदिरामध्ये गेल्यानंतर मारुतीला नमस्कार करायचा असेल तर दूर अंतरावरून करावा. कारण त्या मारुतीच्या हृदयामध्ये असणारं रामाचं पंचायत म्हणजे आहे, त्याचं दर्शन आपल्याला व्हावं म्हणून थोडं अंतर ठेवूनच दर्शन घ्यावं. केव्हाही दर्शन घेताना इतर लोकसुद्धा दर्शन घेत आहेत याचं भान साधकाने ठेवावं. आता पुढे सांगतात की लोभी माणूस. आता लोभी माणसापासून सुद्धा घेण्यासारखं आहे. कारण लोभ काय आहे, तस्माद एतत् त्रयं त्यजेत. या 3 गोष्टीचा त्याग करावा. तसं या ठिकाणी म्हणतात लोभी म्हणून माणसाबद्दल मूर्ख लक्षणाच्या समासामध्ये सुद्धा दिलं आहे. आता त्याच्यामध्ये कसं दिलं, संदर्भ कसा आहे की आपण वाचना कधी दुसऱ्याच वाचावे नदी. भरपूर पुस्तकं गोळा केले, स्वतःही वाचत आहेत, दुसऱ्यालाही वाचायला देत आहे, तो सुद्धा मूर्ख आहे असं म्हणतात. आता लोभी माणसाने काय केलं की तो लोभी आहे, धनाचा लोभी आहे. त्याने सगळे पैसे जमा केले, ते धन कोणालाही देत नाही, त्याचा उपयोग चांगल्या ठिकाणी करत नाही आणि स्वतःसुद्धा उपभोग घेत नाही. आता अशा लोकांनी गोळा केलेलं जे धन आहे त्याचा उपयोग कोण करेल? तो जेव्हा मरेल तेव्हा त्याची पोरं बाळं करतील आणि असं फुकटमध्ये जे काही आपल्याला मिळालं त्याचा अपव्ययच शेवटी होतो. मुलं बाळंसुद्धा चांगल्या प्रकारचे निघत नाही. जसं पोळ्यातील मध काढणारा, म्हणजे मध आणणारे मधमाशी वेगळी आहे आणि त्या मधमाशा सगळं मध आणून त्या ठिकाणी त्या जाळ्यामध्ये ते जमा करतात आणि ते मधाचं पोळं जेव्हा पूर्ण होतं, परिपूर्ण होतं, तेव्हा मधमाशा अजून मध आणण्यासाठी जातात. पण इकडे तो जो मधमाशांमधला मध गोळा करणारा जो माणूस आहे तो मात्र त्याच्या मागावर असतो आणि तो येऊन सगळं मध घेऊन जातो. म्हणून असं लोभी माणूस जसं तो संग्रह करेल त्याचा संग्रहाचा उपयोग इतर लोक घेतील, हे मग त्या लोभी माणसापासून शिकलो. आता पुढे हरिण. आता हरिणापासून काय, ग्राम्यगीतं न शृणुयात यतिर्वनचरः क्वचित शिक्षेत हरिणात बद्धान मृगयोर गीतमोहिताम. हरणापासून काय शिकलो की संन्यासी आहे, वनवासी आहे, त्यांनी विषयासंबंधीच्या गाण्याचं श्रवण करू नये. त्याने फक्त सत्संगामध्ये जे संकीर्तन होईल त्याचं श्रवण करावे. जसा व्याध आहे, जसा शिकारी आहे, त्या शिकारीने लावलेल्या संगीतामुळे मोहित झाला आणि हरिण जे आहे ते संगीताकडे भुलून गेल्यामुळे तो जाळं टाकत आहे, त्याचं जाळं आपल्यावर पडेल, आपण त्या जाळ्याचं अडकवू याकडे त्याचं लक्षच नसतं आणि म्हणून त्यापासून त्या दूर राहावं हे ते शिकतात. आता या ठिकाणी हरणाच्या संदर्भामध्ये अजून एक श्लोक त्यांनी दिलेला आहे. नृत्यावादित्र गीतानी जुषन् ग्राम्यानी योषिताम आसाम क्रीडनको वश्य वृषशृंगो मृगी सुतः. वृषशृंग ऋषीचं या ठिकाणी उदाहरण दिलं एका श्लोकामध्ये. आता ऋषशृंग ऋषी आणि त्यांचे वडील असणारे विभांडक ऋषी, या दोघांचा संदर्भ आपल्या रामायणाशी येतो. या 4 मुलांच्या जन्माच्या अगोदर पुत्रकामेष्टी जो यज्ञ केला तो यज्ञ या ऋषशृंग ऋषीने केलेला आहे. 4 भावांची जी एक बहीण होती, मला वाटतं तिचं नाव काय, शांता, तर ती या ऋषींना दिली, ऋषशृंग ऋषी. आणि विशेष आनंदाची गोष्ट म्हणजे ऋषशृंग ऋषींची समाधी आणि विभांडक ऋषींची समाधी आपल्या विदर्भामध्ये वाशिम जिल्ह्यामध्ये आहे.
माझे जे 61 पारायण झालं त्यामधलं मला वाटतं 24-25वा पारायण त्या ठिकाणी झालं. ऋष्यशृंगी ऋषी हरणीपासून जन्मले आणि म्हणून त्यांच्या जन्मल्यापासून त्यांच्या डोक्यावर एक शिंग होतं. आता वडिलांनी इतकी सगळी सोय केली की या मुलाला कधीही स्त्रियांचा स्पर्श होणार नाही, स्त्री याच्या दृष्टीसुद्धा पडणार नाही. त्यामुळे गाणं वाजवणं हे तर दूरच राहिलं. आणि मग शेवटी हा जेव्हा स्त्री संघामध्ये येतो ऋष्यशृंग ऋषी, त्यांना त्याच्यावर परिणाम होतो आणि मग तेव्हा ते सांगतात, यांच्यापासून मी शिकलो की वैशेषिक गायने कधीही ऐकू नये. आणि मग अजून एक त्यामध्ये कथा येते. कालहस्ती नावाचं गाव आहे. आपण तिरुपतीला जातो तेव्हा एक रेल्वे स्टेशन लागतं कालहस्ती. तिथेसुद्धा खूप छान असं महादेवाचं मंदिर आहे कालहस्ती. तिथे माधव नावाचा विप्र होता. आई वडील सगळं ब्राह्मण घराणं, खूप वेदशास्त्र पारंगत असणारे. आणि या माधवाचं लग्न झालं. माधव पत्नीला घेऊन जेव्हा जंगलामध्ये जातो तेव्हा त्या ठिकाणी त्याला एका झाडाखाली एक स्त्री दिसते. आता स्त्री ही खालच्या जातीची असते, पण तिला पाहून हा मोहित होतो आणि म्हणून बरोबर आणलेला आपल्या पत्नीला, तू घरी जा, मी नंतर येतो म्हणून सांगतो. हा सगळा कथा कुंतळा नावाची ती स्त्री आहे. हा सगळा त्या तिरुपती बालाजीच्या पोथीमध्ये व्यंकटेश विजय ग्रंथामध्ये 4-5व्या अध्यायामध्ये हे सगळं कथानक आलेलं आहे. आणि म्हणून माणूस जो आहे स्त्रीच्या मोहामध्ये मोहित होऊन तिच्या हातातलं बाहुलं बनतो. आणि म्हणून हे सगळं मी त्या हरिणीपासून शिकलो. आता पुढचे जे गुरु आहेत ते म्हणजे मासा, पाण्यामध्ये असणारा मासा. मासा म्हणून काय शिकलो की माणसाने आपल्या जिभेवर नियंत्रण ठेवलं पाहिजे. रसना ग्रंथराज दासबोधामध्ये 3ऱ्या दशकामध्ये 10व्या समासामध्ये एक ओवी येते. गळगिळता सुख वाटते, ओढून घेता घसा फाटे, का ते मृग बापडे आपटे, चारा घेऊन पळता. 2 गोष्टी. गळ गिळता सुख वाटे. तो गळ असतो ते कोळी लोक पाण्यामध्ये टाकतात. त्याचा फास त्याला जे लावलेलं असतं ते मात्र खाण्याचं योग्य असतं. आणि त्या माशाला असं वाटतं की हे आपल्यासाठी खाणंच कोणीतरी पाठवलेलं आहे, भगवंतानेच पाठवलं. इतक्या आनंदामध्ये तो जाऊन ते खायला जातो आणि तो जो त्याचा आकडा, त्याचा काटा जो आहे तो याच्या घशामध्ये अडकतो. आणि आता तो अडकल्याबरोबर त्याचं वजन जेव्हा जाणवतं तेव्हा तो कोळी आपला दोर जो आहे तो ओढून घेतो. ओढून घेता घसा फाटे. त्याने ओढून घेतल्याबरोबर याचा घसा फाटतो, म्हणजे याला त्रास व्हायला सुरुवात करतो. तसं का ते मृग बापडे आपटे, चारा घेऊन पळता. आता ते मृग, त्या हरणालासुद्धा मृगजळ जे आहे पाण्यासाठी म्हणून तो त्यामध्ये धावत जातो, पण त्याला पाणी काही मिळत नाही. तसं मासाच्या तुकड्यासाठी लोभाने आपला प्राण तो गमावतो मासोळी. आणि म्हणून जिभेला वश होतो, तो मारला जातो. आता याच्यावर काय सांगितलं इथे, इंद्रियाणी जयंत्याशु निराहारा मनीषिणा वर्जयित्वा तु रसनम तन्निरसन तस्य वर्धते. दासबोधामध्ये ओवी आहे. जेणे जिंकली रसना, तृप्तदयाची वासना, अंतरी नाही कामना, तो सत्वगुण. सत्वगुणाबद्दल दिलेलं. आमचे सुनील दादांचं एक वाक्य मला नेहमीच आठवतं, सत्वगुण रजोगुण आणि तमोगुणाच्या बाबतीमध्ये. ते म्हणायचे, सत्वगुण हा माणसाचा स्थायी स्वभाव असावा आणि रजोगुण जो आहे तो त्याचा आविर्भाव असावा आणि तमोगुण याचा आपल्या ठिकाणी नेहमीच अभाव असावा. कारण तमोगुणे अधोगती पावती प्राणी आणि रजोगुणे पुनरावृत्ती. पण सत्वगुणे काय? सत्वगुणे भगवत भक्ती. म्हणून सत्वगुण असावा. रजोगुण काही काळापुरता धारण करावा. खूप प्रेमळ शिक्षक असतात, ते सुद्धा वर्गामध्ये आपल्या मुलांना रागवतात, क्वचित मारतातसुद्धा, कारण त्यामध्ये त्यांचं भलं व्हावं अशी तळमळ त्यांच्या ठिकाणी असते. आणि म्हणून त्या काळापुरतं, त्या क्षणापुरतं ते रजोगुण धारण करतात. आता गुरुचरित्रामधलं पुन्हा तेच एक उदाहरण मी नेहमी सांगतो. ते कलीचं जे अवतार सांगितला, कली कसा आहे, तर कली जीभ आणि शिश्न, एका हातामध्ये जीभ हातात धरली, दुसरीकडे शिश्न हातात धरलं. आणि कली हा दत्तांना सांगतो की या जगामध्ये ज्यांनी जिभेवर आणि शिश्नावर म्हणजे वासनेवर विजय मिळवला आहे, जितेंद्रिय असे झाले आहेत, त्यांना मी कधीच त्रास देणार नाही. आता याच्यासाठी पुढचा जो हे गुरु आहेत ते सांगतात पिंगला वेश्या. तिच्याबद्दल सांगतात, विदेह नगरीमध्ये पिंगला नावाची वेश्या राहत होती.
स्वैरिण्यके कदा कांतम संकेत उपनेष्यती. तिच्याकडून मी जे शिकलो ते मी तुला सांगतो. म्हणजे ते राजाला सांगत आहेत, अवधूत सांगत आहेत. यदू अवधूत संवाद. आता ती वेशा सुंदर होती. रात्रीच्या वेळेस एखाद्या पुरुषाने आपल्याकडे यावं अशी ते खूप इच्छा करते आणि त्यामुळे नटून थटून बसत होती. पैशाची लालसा होती आणि दिवसभर म्हणजे दिवस कधी संपतो आणि कधी रात्र होती आणि कधी माझ्याकडे कोणीतरी धनाढ्य माणूस येतो अशी ती वाट पाहत असते. आणि असं वाट पाहत पाहत ती शेवटी कंटाळून जाते. पैशाच्या आशेने तिचा चेहरासुद्धा सुकून जातं आणि मग तिच्या मनामध्ये एक प्रकारचं नैराश्य निर्माण होतं आणि आशारूपी दोरी तोडणारी ते असं वैराग्य तिच्या ठिकाणी उत्पन्न होतं. निर्वेद आशा पाशानाम पुरुषस्य यथा ह्यसी. ह्यसी याचा अर्थ ह्य असी. असी म्हणजे तलवार, वैराग्यरूपी तलवार. आणि ती काय करणार आहे ती तलवार? ती तलवार घेतल्यानंतर आशा जी मनामध्ये निर्माण होते त्या आशेचा छेद करणार आहे. निर्वेद आशा पाशानाम पुरुषस्य यथा ह्यसी. आणि मग ज्याला वैराग्य प्राप्त झाले नाही तो शरीर आणि त्याची बंधने तोडू इच्छित नाही. त्याच्या ठिकाणी वैराग्यच नाही. म्हणजे जो आसक्त आहे. आता आसक्त असलेला माणूस वैराग्याकडे जाणारच नाही. कशाची आसक्ती? तर विषयाची आसक्ती. आणि ती आसक्ती अशी, गोड खाणं मला खूप आवडतं, गोड खात राहा आणि मग शेवटी डायबेटीस झालं की नको आता मला डायबेटीस आहे. आणि असं असलं तरी पण कोणाला न कळत 2-4 गोड पदार्थ माणूस तोंडात जसा टाकतो, ती विषयाची आसक्ती. आता ती पिंगला वेशा असे म्हणते की अहो मे मोह विततिम पश्यता विजितात्मनः. इंद्रियाच्या अधीन झाल्यामुळे माझा मूर्खपणाच नडला आणि माझी मोहाची झेप तर पहा, माझ्या ठिकाणी मोह निर्माण झाला. मी एक शूद्र माणसाकडून आनंदाचे सुखाची इच्छा करत होते. पण मग माझ्या लक्षात आलं, जेव्हा वैराग्य उत्पन्न झालं तेव्हा माझा खरा पती हा नेहमीच माझ्याजवळ असतो, असे ती वेश्या म्हणते. खरा पती कोण? तर भगवंत. संतम समीपे रमणमृतिप्रदम वित्तप्रदम नित्यम इमं विहाय. मीराबाईचं सुद्धा असं गाणं आहे, मेरे तो गिरीधर गोपाल दुसरो नको जाके सर मोर मुकुट सोही पती मोही. आणि आपण सुद्धा आपल्या ह्याच्यात म्हणतो पती म्हणजे कोण? शिरो मे राघव पातू भालन दशरथात्मजा कौशल्य दृश्य पातू विश्वामित्र प्रिय श्रुती. पातू याचा अर्थ रक्षण करणारा. खरा आपला रक्षण करणारा कोण असेल तर तो एक भगवंतच आहे. आणि ते वैराग्याशिवाय ते माणसाच्या लक्षात येत नाही. आणि जोपर्यंत विषयाचा संग आहे तोपर्यंत या गोष्टीकडे माणूस वळत नाही. म्हणजे मला दुःख, भय, आदी व्याधी, श्लोक, मोह, शोक देणारे आहेत, अशाच माणसाचं मी आत्तापर्यंत सेवन करीत राहिले आणि हा माझा किती मूर्खपणा आहे. मोहप्रदम तुच्छम अहम भजे अज्ञा. आणि म्हणून ती म्हणते की आपल्या ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा येते, नाना सुकृताचे फळं तो हा नरदेह केवळ त्याहीमध्ये भाग्य सफळ तरीच सन्मार्ग लागे. त्या वेसेला सुद्धा सन्मार्ग कशामुळे मिळाला? की तिच्या मनामध्ये वैराग्य उत्पन्न झालं. तिने आत्तापर्यंत लौकिकामध्ये जी आशा धरली होती त्या आशेचा निराशेमध्ये रूपांतर झालं आणि त्या उद्वेगापासून तिचं मन भगवंताकडे वळलं. विदेहानाम पुरे यस्मिन अहमेकैव मूढधीही. म्हणजे मीच अशी ती एकटीच मूर्ख आणि चारित्र्यहीन होते हे तिच्या लक्षात आलं. खरं म्हणजे भगवंत जे आहे सुरत प्रेष्ठ तमोनाथ आत्मा चायम शरीरिणाम. भगवंत कसे आहेत तर सर्व प्राण्यांचे आत्मा आहेत, आपले हित करणारे आहेत, प्रियतम आहेत, स्वामी आहेत. आणि मी स्वतःचीच किंमत देऊन यांना विकत घेईन आणि लक्ष्मीप्रमाणे त्यांच्याबरोबर विहार करेन असा विचार तिच्या मनामध्ये आला. म्हणून विषय जन्ममृत्यू असणारे पुरुष आहेत आणि ते तू असं काय केलं असं तिच्या मनामध्ये आलं. काळाने कवटाळलेल्या देवांनासुद्धा त्यांनी त्यांच्या बायकांचं भलं केलं काय असा विचार केला. यादव स्वामी आपले जे आहेत कोयार मठाचे मठपती, त्यांचं चरित्र आपण वाचा. त्यामध्ये त्यांच्या वहिनी, मोठ्या भावाच्या पत्नी, माधव मोठे भाऊ, त्यांची पत्नी म्हणजे लक्ष्मी, हे 8-9 वर्षाचे असताना चांगलं थालपीठ वगैरे केलं, गरम वास आला. त्यामुळे हे म्हणजे वहिनी म्हणतात मला जेवायला बसले. आता दुसरीकडे लोणकडं तूप आहे ते त्या ठिकाणी
तूप शिजवायला ठेवलेलं होतं. त्याचा वास सगळीकडे घरामध्ये. आता हे म्हणतात, "वहिनी मला तूप वाढ याच्यावर, त्याच्याशिवाय चांगली अशी चव येत नाही." मग ती म्हणते, वहिनी म्हणते की लोणकळं तूप खायची इच्छा असेल तर रामदासी हो आणि रामदासी होऊन खुशाल तूप खावे, असं एक वाक्य त्या वहिनीच्या तोंडून निघालं. आणि मग तीच वहिनी पुढे त्यांची गुरु झाली. आजही कोळ्याच्या मठात गेला तर तिथे राम लक्ष्मण सीता यांच्या मूर्तीच्या बरोबर त्या वहिनीची सुद्धा एक मूर्ती आहे लक्ष्मी रूपाने. तसं या ठिकाणी दिलेलं आहे. नूनम मे भगवतो प्रीतो विष्णुकेनापि कर्मणा यन्मे जात सुखावह. वैराग्य प्राप्त झालं आणि वैराग्यच मला खऱ्या अर्थाने सुख देणारं आहे. वैराग्यामुळेच आपण संसार बंधन तोडू शकतो आणि परमसुख आणि शांती मिळवू शकतो. शरणं व्रजामि तमधीश्वरः. विषयाचा भोग जो आहे त्याचा कंटाळा आला म्हणून आता वैराग्य निर्माण झालं आणि म्हणून मी आता भगवंतांना शरण जाते, असं ती पिंगला नावाची वेश्या म्हणत आहे. आता या ठिकाणी संसार कूपे पतितं विषयेर मुषिते क्षणं ग्रस्तं कालाहीनात्मानं कोन्यस्त्रातुम अधीश्वर. कोन्यस्त्रात को अन्य त्रातुम अधीश्वर. म्हणजे या भगवंताच्या शिवाय मला इथून या दलदलीतून या सगळ्या दुःखाच्या सागरातून बाहेर काढणारा कोण आहे, असं ती विचार करते. मग जीव या संसाराच्या विहिरीत पडला आहे. संसार कूपे पतितम आणि विषयर मुक्षिते अक्षणम. अक्षणम म्हणजे अक्ष म्हणजे डोळे, अक्षणम म्हणजे आंधळे. माझे डोळे आहेत पण मी आंधळा झालेले होते, असं तिच्या मनात. आणि काळरूपी अजगराने मला आपल्या दाढेत पकडलेलं आहे. श्रीमद भागवत महात्म्यामध्ये एक श्लोक येतो, काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाय हेतवे श्रीमद्भागवतम शास्त्रम कलोकिरेण भाषितम. काल व्याल मुखग्रास. हा काळ जो आहे प्रत्येकाला ग्रासत असतो, प्रत्येकाला प्रत्येक क्षणी ग्रासत असतो. अगदी बायोलॉजी वगैरे सध्या मॉडर्न सायन्सच्या दृष्टीने आपण विचार केला तर लाखो पेशी आपल्या शरीरामध्ये प्रत्येक क्षणाक्षणाला मृत होत असतात आणि प्रत्येक क्षणाक्षणाला ते पुन्हा दुसऱ्या त्या ठिकाणी त्यांची जागा घेतात. म्हणजे आता ते मरण जे आहे ते आपल्या शरीरामध्ये लाखोच्या संख्येने रोज होत असतं, पण त्याचं आपल्याला माहिती नसल्यामुळे त्याचं दुःख नाही. पण दुःख कोणाचं असतं, ज्याचा संग घडला, ज्याच्या संगतीत आपण राहिलो, त्यांच्याबरोबर संसार केला, त्यांच्या जाण्याने दुःख होतं. पण संसार कूपे पतितम विषयर मुषिते अक्षणम ग्रस्तं कालाहीनात्मानं. म्हणजे काल व्याल मुखग्रास त्रास निर्णाश हेतवे. म्हणजे एखाद्या मोठ्या अजगराने सापाने एखाद्या बेडकाला पकडलेला आहे. आता त्या बेडकाच्या समोर एखादा किडा असतो आणि बेडूक त्या किड्याला पकडण्याच्या घाईमध्ये असतो. त्यामध्ये हा साप येऊन त्याला आपल्या तोंडात पकडतो. आता आपण मृत्यूच्या मुखात गेलेलो आहोत हे त्या बेडकाला समजत नाही, पण तो त्या छोट्या किड्याला खाण्याच्या त्या विषयाच्या इच्छेने त्याच्याकडे धाव घेत असतो. तसं माझं झालं. ज्यावेळी सगळे जीव विषयांपासून विरक्त होतात तेव्हा तो स्वतःचं रक्षण करतो. कारण एकदा विरक्ती अंगामध्ये आली की मग असा विषयाचा जो आनंद आहे, विषयाचं जे सुख आहे ते क्षणिक आहे हे माणसाच्या लक्षात येतं. आणि म्हणून त्या ठिकाणी अवधूत असं सांगतात, या ठिकाणी त्या यदुराजाला सांगतात की आशा ही परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम यथा संच्छिद्य कांताशाम सुखम सुश्वाप पिंगला. खरोखर आशा म्हणजे आशा ठेवणं हेच खरं म्हणजे दुःख आहे. म्हणजे निरपेक्ष बुद्धीने सगळं कामं करावेत. आशा कुठल्याच प्रकारची ठेवू नये. आणि एकदा आपण आशा ठेवली, काहीतरी प्राप्तीची इच्छा ठेवली, ते सकाम होते. त्यामुळे भक्तीसुद्धा निष्काम पाहिजे. सकाम भक्ती असेल तर सकाम काय, भगवंत काहीतरी देतो आणि आपल्याला त्या ठिकाणी गुरफटून टाकतो. तिथेच तू राहा, माझ्यापासून दूरच राहा. पण जसं लहान मुलं, आई आता तुझ्याशिवाय मला कोणीच नाही म्हणून हातात दिलेलं, आईने दिलेलं सगळे खेळणे फेकून देतं आणि रडत बसतो. तेव्हा आईला वाटतं की आपण एवढं सगळं याला दिलं पण ते त्याला नको आहे, पण मीच पाहिजे, असं जेव्हा तीव्रतेने त्या आपल्या मुलाची तीव्रता आईच्या लक्षात येते तेव्हा ती आई सगळे कामं सोडून जसं त्या मुलाला घेते तसं भगवंत आपल्याला आपलंसं करणार आहे. ती पिंगला वेश्या म्हणते, आत्तापर्यंत मी अनेक पुरुषांच्याबद्दल आशा ठेवली आणि त्यांच्यापासून सुख मिळेल असं मला वाटलं, पण त्यामध्ये त्या सुखाची निराशाच झाली मला. पण जेव्हा मी भगवंताशी एकरूप होण्याचा विचार केला, माझ्यामध्ये वैराग्य निर्माण झालं, तेव्हा
मला सुखम सुश्वाप पिंगला, तिला खऱ्या अर्थाने सुख समाधान प्राप्त होत गेलं. म्हणून विषयांची आशा धरू नये हा सुद्धा गुण मी या पिंगला वेश्टेकडून शिकलो. अशाप्रमाणे हा 8वा अध्याय या ठिकाणी पूर्ण होतो. इथे श्रीमद्भागवते महापुराणे पारमांस्यां संहितायां एकादशस्कंधे 8मोऽध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. आता उद्याच्या अध्यायामध्ये अवधूतोपाख्यान 3रा अध्याय, त्याच्यातला कुररपासून भुंग्यापर्यंत. कुरर अर्भक, कुमारी शरकृत म्हणजे बाण तयार करणारा, आणि सर्प ऊर्णनाभी कोळी, आणि सुपेशकृत असे 7 गुरूंची कथा आपण उद्याच्या अध्यायामध्ये ऐकणार आहोत. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय राम. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. श्री शुकमुनीने परम भक्तीने, नाना परीने गायले जा हरिचरिता. आरती करी तुझ भगवंता. वेद तरुचे मधुर फळ, स्वादुरसे जे सोज्वळ. आत्मा राम मुनी अचळ, सेवुनी करीती जन सफळ. महापर्वणी आली अवनी, की अगहरणी भवजलतरणी. ती पतिता आरती करी तुझ भगवंता. येथे व्यासाची वाणी, सार्थक हरिगुण गावोनी. शास्त्र पुराणी मुकुटमणी, परम प्रेमामृत जननी. सहज सेविता भाविक भक्ता, उदारदाता मोक्ष तत्वता देहाता. आरती करी तुझ भगवंता. गमते जणू मानस तीर्थ, 12 सोपाने युक्त. निर्मल भक्ती जले भरित, विहरे हरिहंसची तेथ. श्लोक सुकुमले संत अलिकुले, सेवुनी रमले भान विसरले. रस पिता आरती करी तुझ भगवंता. अपार महिमा ग्रंथाचा, वदवे ना कोणासाचा. मेवा कविवर संतांचा, प्राणची कीर्तनकारांचा. जणबोधाचा स्वयंप्रभेचा, 12 कळीचा रवी अंतरीचा. तमहर्ता आरती करी तुझ भगवंता. ग्रंथ नव्हे हा श्रीकृष्ण, गीते वेदी मन पूर्ण. अनन्य होता या शरण, खचित टळे जन्म मरण. प्रीतापदाती चिरये शांती, नाथै वदती रामपदी ठेवी माथा. आरती करी तुझ भगवंता. जय हो जय श्री भागवता, आरती करी तुझ भगवंता. गोपाल कृष्ण भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.